नमस्कार. सतत चर्चेत असणारं आणि राजकीय पटलावर सतत नाव गाजत असणारा एकमेव जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा. आणि नाशिक जिल्ह्याचीच आपण आज विधान परिषदेच्या निकालाची कशा पद्धतीनं गणितं बदलले याच्यावरच आपण भाष्य करणार होतो आणि सविस्तर असं विश्लेषण करणार होतो. आणि त्या माध्यमातून तो निकाल राजकीय पटलावर एक वेगळा दिशादर्शक निकाल आहे का का याच्यामध्ये कुणी कुणाची फसवणूक केली आणि राजकीय कुरघोडीच्या राजकारणात नरेंद्र दराडे यांचा बळी गेलाय का हाच पाहणार आहोत. आणि त्या माध्यमातून सविस्तर असं वृत्तांत करणार आहोत. त्या माध्यमातून राजकीय कशा पद्धतीची पडद्यामागं घडामोडी घडल्या, कुणाचं हस्तक्षेप केला, कुणाच्या खांद्यावर कोणी बंदूक घेतली, अशा पद्धतीचा हा भाग आपण सविस्तर असा पहा. आणि त्या माध्यमातून आमच्या चॅनलवर नवीन असाल तर निश्चितपणे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्या माध्यमातून आजचा भाग आपण स्पेशल विधान परिषद निवडणूक नाशिक. आता नाशिकमध्ये सध्याला जर पाहिलं असेल तर नाशिकमधली सुरुवातीच्या कालखंडापासून मोठ्या प्रमाणात चर्चेमध्ये होता महायुतीमध्ये हा नाशिकचा विधान परिषदची जागा कुणाला भेटणार याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. मोठ्या प्रमाणात चाणक्य असणाऱ्या नेत्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात ती जागा आपल्याकडे खेचण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला. त्यात महत्त्वाचा प्रयत्न होता तो म्हणजे गिरीश महाजन, जे की संकटमोचक म्हणून ओळखला जातात. आणि ही जागा आपल्या पदरात म्हणजे भाजपच्या पदरात घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला. त्या बदल्यात त्यांना जळगाव जागा आदला बदल करणे हा पर्याय महायुतीने ठेवला होता. परंतु जळगावची जागा सोडणं ही तितक्याच दृष्टिकोनातून अडचणीचं ठरवत होतं. आणि त्यामुळं चाणक्य असणारे, संकटमोचक असणारे गिरीश महाजन थोडेसे महायुतीमध्ये बाजूला सरले आणि पडद्यामागून हालचालीला सुरुवात झाली. मोठ्या प्रमाणात ही जागा शिवसेनेकडे सुटली. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून मोठ्या प्रमाणात तिथले मातबर नेते असणारे निफाडचे अनिल कदम यांच्या माध्यमातून ही जागा तिथं सुटेल असं वाटत असताना वसंत गीते यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला आणि जागा खेचण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला. तसं ही जागा का महत्त्वाची, कारण की इथला बालेकिल्ला हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला म्हणून संबोधला जातो. आणि इथली महानगरपालिका सुद्धा तितक्याच दृष्टिकोनातून सक्षम आहे. अनेक देवस्थान असताना आणि आत्ता होणाऱ्या मोठ्या प्रमाणात कुंभमेळामुळे सुद्धा नाशिकला महत्त्व आलेलं. तसं पाहिलं तर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्येच मोठ्या प्रमाणात कुरघोडी झाल्या होत्या शिवसेना आणि भाजपच्या जागा वाटपामध्ये. आपण अनेक वेळा त्या चर्चा सुद्धा पाहिल्या आणि त्या माध्यमातून धुसफूस ही काही लपून राहिली नव्हती. आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अंतर्गत राजकारणाचा बळीसुद्धा अनेक नेते ठरले होते, हेही तितकंच खरं आहे. त्या माध्यमातून आपण जर पाहिलं असेल तर तिथं कशा पद्धतीच्या कुरघोडी झाल्या होत्या आपण पाहिले असेल. महानगर प्रमुख असणारे शिंदे कसे शिंदे गटात गेले, सुधाकर बडगुजर कशाप्रमाणे गेले, विनायक पांडे कशा पद्धतीने केले, म्हणजे की मातबर नेते शिवसेनेमध्ये गेले. परंतु जागा काही वाढल्या नाहीत. स्वतःच्याच जागा आपण आपल्या परीनं निवडून आणल्या आणि त्या माध्यमातून राजकीय गणितं सुद्धा मांडले गेले. परंतु ही जरी आपण महानगरपालिकेचा जरी थोडंसं चर्चा केली तर इथं असणारे मातबर नेते अजय बोरस्ते असतील, विनायक पांडे असतील, त्याचप्रमाणे सुहास कांदे असतील, त्याचप्रमाणे साधारणतः आपण जर पाहिलं तर अनेक नेत्यांची नावे घेता येतील. त्यामध्ये हेमंत गोडसे असतील. त्या माध्यमातून साधारणतः जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात अनेक नेत्यांची मांदियाळी असणारा जिल्हा म्हणून पाहिलं जातं. आणि इथलं राजकीय समीकरणसुद्धा तितक्याच पद्धतीने बरोबर. परंतु दोनच पक्षावर अवलंबून राहून इथलं राजकारण होणार होतं का, तर नाही. हेही तितकंच खरं आहे, कारण की इथं राष्ट्रवादीचे सुद्धा मोठ्या प्रमाणात आमदार आहेत आणि त्यांची मतदानाची संख्यासुद्धा किंवा नगरसेवकाची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात होती. हेही तितकंच खरं आहे, परंतु त्यांना कुठेही विचारामध्ये मोठ्या प्रमाणात घेतलं नाही, कारण की इथं अंतर्गत राजकारणामध्येच मोठ्या प्रमाणात रस होता अनेक लोकांना. आणि तोच रस शेवटी कशा पद्धतीनं राजकीय घालमेल करून गेला हेही तितकंच महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर शेवटी जागा देण्या-घेण्यामध्ये मोठ्या प्रमाणात आणि महाविकास आघाडीने इथं एक मोठ्या प्रमाणात खेळ खेळला. तसं खेळ खेळला म्हणताही येणार नाही, परंतु महाविकास आघाडीसुद्धा अडगळीत होती. आणि ही निवडणूक जरी लोक म्हणत असतील की ही निष्ठेची आहे, भावनिकतेची आहे, पक्षाची आहे, परंतु इथं सगळी निवडणूक ही पैशाची होती आणि पैशाचाच मोठ्या प्रमाणात जोर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये होतो. आणि त्याचं कारणही तसंच आहे, कारण की पैशाचा जोर असल्यामुळेच नरेंद्र दराडेसारख्या व्यक्तीची नाराजी असताना, कार्यकर्त्यांची नाराजी असताना, पक्षातून नाराजी असताना सुद्धा उमेदवारी शेवटी नरेंद्र दराडे यांनाच दिली.
आणि त्यांच्या कालच्या बोलण्यातून असं पद्धतीनं ऐकण्यात भेटलं की माझे पैसे माझेच घेऊन माझ्याच लोकांना दिले आणि मला मोठ्या प्रमाणात धोका दिला. हे स्पष्टपणे मीडियाच्या समोर सुद्धा नरेंद्र दाराडे बोलून दाखवले. त्यामुळं इथं मोठ्या प्रमाणात खेळसुद्धा पैशाचा झाला, हेही तितकंच खरं आहे. त्या माध्यमातून आपण जर पाहिलं असेल तर नरेंद्र दाराडे यांना उमेदवारी दिल्यामुळं मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीने तिथून काढता पाय घेतला आणि इथं मोठ्या प्रमाणात बदला घेण्याचं राजकारण खेळलं आणि इथंच मोठ्या प्रमाणात घात नरेंद्र दाराडे यांचा झाला. कारण की नरेंद्र दाराडे यांनी जर मोठ्या प्रमाणात तडजोडीचं राजकारण केलं असतं किंवा काही गोष्टी केल्या असतील तर निश्चितपणे हा निकाल वेगळ्या पद्धतीने फिरू शकला असता. परंतु नरेंद्र दाराडे यांना उमेदवारी दिल्यामुळे महाविकास आघाडीने तिथला जो उमेदवार होता त्यांनी गणितं मांडले आणि राजकीय पटलावर आपला निभाव लागणार नाही त्यापेक्षा मातीपेक्षा दगड म्हणल्याप्रमाणे तिथं एक वेगळीच खेळी खेळली गेली आणि इथं गीते कुटुंबाचा मोठ्या प्रमाणात प्रवेश झाला आणि गणेश गीते आणि गोकुळ गीते या दोघांच्या उमेदवारीवर सगळं राजकीय गणित अवलंबून होतं. आणि त्याच पद्धतीनं इथं गणेश गीते हे भाजपशी संलग्न असणार आहे. तिथं राजकीय दबाव आला आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी माघार घेतली. माघार का घेतली तर कारण की गणेश गीतेचा जरी राजकीय प्रवास पाहिला असेल तर मोठ्या प्रमाणात डळमळीत होता. त्यांनी विधानसभेच्या अगोदर प्रवेश केला, पुन्हा भाजपमध्ये आले होते. त्या पद्धतीने राजकारण जर पाहिलं तर आता राजकारण त्या पद्धतीचंच आहे. निष्ठेचं राजकारण नाही, इथं सत्तेचं राजकारण आहे. सत्तेच्या गोळाबेरजीमध्येच मोठ्या प्रमाणात अनेक लोकांना रस होता आणि त्या पद्धतीनं गीते कुटुंबाने सुद्धा सत्तेचा गणित मांडलं होतं. परंतु गोकुळ गीतेने शेवटपर्यंत माघार घेतली नाही आणि इथंच महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात ट्विस्ट आला आणि इथं बिनविरोध होणारी निवडणूक रंगतदार स्थितीत येईल अशी चर्चा होईल. इथं 2 उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात माघार घेतली नाही. एक प्रसाद हिरे, दुसरे होते ते गोकुळ गीते. आणि नरेंद्र दाराडे यांनी जरी आपला प्रचार यंत्रणा राबवली असती किंवा वरून राजकीय दबावाच्या माध्यमातून जरी इथं प्रचार यंत्रणा राबवली असती आणि गोकुळ गीते या उमेदवारावर जास्त फोकस नसता केला तर मास मार्केटिंगचा प्रकार झाला असता. आणि राजकारणातला एक गोष्ट आहे की ज्या व्यक्तीचं सतत नाव मीडियामध्ये येतं त्यावेळेस कळतं की काहीतरी राजकारणात ट्विस्ट आहे आणि राजकारणात जमेची बाजू आहे. आणि हीच जमेची बाजू गोकुळ गीते यांच्या पत्त्यावर पडली. गोकुळ गीते यांची चर्चा मोठ्या प्रमाणात राजकारणात होऊ लागली. गोकुळ गीते कोण आहेत, गोकुळ गीते यांचं राजकीय वलय कशा पद्धतीने आहे, गोकुळ गीते खरंच नरेंद्र दाराडे यांना विरोध करतील का. आणि त्यांच्या बोलण्यातून सुद्धा काही गोष्टी अशा व्यक्त होत होत्या की नरेंद्र दाराडे यांनी 8 वर्षात काही काम केले, अनेक लोकांची नाराजी आहे, मतदारांना मोठ्या प्रमाणात विचारपूस केली नाही आणि राजकीय पटलावर नाही. ह्या गोष्टी आणि त्या थोड्याशा तथ्यहीन असल्यासारखं लोकांना पटू लागले आणि त्या माध्यमातून गोकुळ गीते यांचा प्रचार जसं की नरेंद्र दाराडेच करायलेत अशाच पद्धतीचं मोठ्या प्रमाणात वातावरण निर्मिती झाला आणि मोठ्या प्रमाणात गोकुळ गीते यांच्यावर राजकीय दबाव यायला सुरुवात झाला. आणि तिथून ट्विस्ट खरा राजकारणातला मोठ्या प्रमाणात आला आणि तिथं मोठ्या प्रमाणात उदय सामंत असतील, गिरीश महाजन असतील, एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून गोकुळ गीते यांना मोठ्या प्रमाणात राजकीय दबाव येऊ लागला आणि त्या दबावामध्ये गोकुळ गीते यांचं नाव मोठ्या प्रमाणात प्रचारामध्ये गेलं आणि गोकुळ गीते यांना मिळणारा पाठिंबासुद्धा वाढत गेला. कारण की गोकुळ गीते हे खरंच राजकीय पटलावर टिकणारा व्यक्ती आहे आणि त्या माध्यमातून ते निश्चितपणे काहीतरी वेगळा निकाल लावू शकतात असं मतदारांचीच भावनासुद्धा झाली. आणि इथंच खरा राजकीय पडद्यामागचा ही चालू झाला. कारण की इथं उदय सामंत जिथं मध्यस्थी करत होते तिथं उदय सामंत हे भाजपशी निकटवर्ती आहेत अशाच लोकांना गैरसमज मोठ्या प्रमाणात होता आणि तशा पद्धतीचं वातावरणही तिथं तयार झालं. त्यामुळं गोकुळ गीते यांना मानणारा आणि विरोधी गटातला मतदार हा गोकुळ गीते यांच्या पाठीमागं आला. त्यात एक ट्विस्ट आला की त्यांनी मोठ्या प्रमाणात माघार घेतली, पाठिंबा देतील अशा पद्धतीची मुंबईला गेले, तिथं मिटिंग लावली एकनाथ शिंदे, पुन्हा पत्रकार परिषद झाली आणि पत्रकार परिषदला एक शब्द मोठ्या प्रमाणात आजही लक्षात घेण्यासारखं आहे की गोकुळ गीते शेवटपर्यंत म्हणले की मी पाठिंबा देणार नाही, मी फक्त प्रचार थांबवणार एवढा शब्द होता. तिथं माघार नाही आणि कुठलीच गोष्ट नाही. आणि हाच शब्द एक प्रकारे मोठ्या प्रमाणात निकालाची दिशा बदलणारा होता. दुसरा शब्द होता तो गणेश गीते यांचा की साधारणतः या विधान परिषद निवडणुकीमध्ये जर गोकुळ गीते विजयी झाले तर नरेंद्र दाराडे हे खरंच
कमनशिबी असतील, म्हणजे की एक पद्धतीनं व्यूहरचना ही सुरुवातीच्या कालखंडापासून आखली होती. हा झाला समोरासमोर जाणाऱ्या गोष्टी किंवा ही. त्यानंतर पडद्यामागल्या जर गोष्टी आपण पाहिल्या असतील तर नरेंद्र दाराडे यांचं सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठं काम आहे मोठ्या पद्धतीनं, आणि त्यांच्याकडं कुटुंबामध्ये 2 आमदारकी होते. एक नरेंद्र दाराडे, एक किशोर दाराडे. किशोर दाराडे आणि नरेंद्र दाराडे हे दोघंही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात दोघांनाही उमेदवारी दिली होती. परंतु 2022च्या पक्षफुटीनंतर विधान परिषदेच्या काही आमदारांनी मोठ्या प्रमाणात घालमेल होती की या पक्षात राहायचं का त्या पक्षात. त्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये नरेंद्र दाराडे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे राहिले होते. परंतु नंतरच्या कालखंडामध्ये किंवा भविष्याच्या राजकीय सोयीसाठी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले होता, आणि तोच संबंध आणि तोच धागा पकडून अनेक लोक शिवसेनेतले नाराज होते आणि अनेक लोकांची इच्छासुद्धा दबून राहिली नव्हती. आणि तोच परिणाम म्हणजे की नरेंद्र दाराडे यांना अंतर्गत अहवाल आला होता की नरेंद्र दाराडे यांना उमेदवारी देऊ नका. परंतु पक्षाची काय रणनीती होती आणि पक्षाचं काय ध्येय धोरण होतं हे शेवटपर्यंत कळालं नाही, आणि पक्षानं नरेंद्र दाराडे यांच्या बाजूने पारडं हे केलं. इथं सुहास कांदे हे स्वतः त्यांच्या पत्नीसाठी मोठ्या प्रमाणात उमेदवारीची मागणी करत होते, कारण की सुहास कांदे यांना मोठ्या प्रमाणात आशा होती की मला मंत्रिमंडळात घेतील किंवा कुठल्या गोष्टीत. परंतु मंत्रिमंडळात नाही तर कुटुंबातल्या व्यक्तीनं आमदारकीचं विधान परिषदेचं उमेदवारी द्यावी, आणि इथं जो असेल आर्थिक असेल किंवा साम नाम दंडभेद याच्यासाठी मी पुरेपूर आहे अशा पद्धतीचं वातावरण सुद्धा तयार झालं. परंतु इथं एक गोष्ट झाली की नरेंद्र दाराडे यांना शब्द दिला असेल किंवा त्या शब्दाचा ही करण्यासाठी त्यांची उमेदवारी कायम राखली, आणि महायुतीत ठिणगी पडणार नाही याची दक्षता वरपासून खालपर्यंत घेण्यासाठी प्रयत्न केला. परंतु महायुतीमध्ये भाजप हा सतत धोक्याच्या पद्धतीनं राजकारण करतं हे आपल्याला सुरुवातीपासून जनमानसामध्ये तशी प्रतिमा तयार झाली होती, आणि त्याच पद्धतीचं वातावरणही तिथं तयार केलं, आणि इथल्या जागेला धोका भेटेल अशीच पद्धती वाढवल्या. त्यामुळंच रेश्मा काळे यांनी सुद्धा जळगावमधला फॉर्म माघार घेण्यासाठी तयार नव्हत्या, परंतु पक्षश्रेष्ठीनं मोठ्या प्रमाणात तिथं ही केलं. आज जर आपण विधान परिषदेच्या सर्व बाजूच्या निकाल पाहिले असतील तर अनेक ठिकाणी मतं फुटलेले आहेत. जरी आज एकतर्फी निवडणूक झाली असेल तरी भरपूर ठिकाणी मतं फुटलेले आहेत, आणि इथं शिवसेनेचे उमेदवार जिथं आहेत तिथंच मतांची फाटाफूट झालेली. आपण जर परभणीमध्ये पाहिलं असतं तर सईद खान यांना पडणारी मतं आणि विवेक नावंदर यांना पडणारी मतांचा फरक जर पाहिला तर इथं सुद्धा मोठ्या प्रमाणात मताचं विभाजन झालेलं आहे, हेही तितकंच खरं आहे. त्या माध्यमातून तिथंही त्याच पद्धतीनं झालं, आणि महाविकास आघाडीमध्ये अनिल कदम जे की शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आहेत, आणि ते निपाडचे धुरंधर राजकारणी म्हणून ओळखले जातात. अनेक दिवसापासून त्यांनी सत्तेमध्ये सहभागी असणारे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांनी सुद्धा माघार घेऊन आणि निफाडचंच राजकारणाचं वलय वाढवण्यासाठी गोकुळ गीते यांच्या पाठीमागं मोठ्या प्रमाणात ताकद उभा केली, आणि ही ताकद का उभा केली तर येणाऱ्या भविष्यातल्या जिल्हा परिषद निवडणुकीला आपल्या माध्यमातून निफाड तालुका असेल किंवा इतर तालुक्यामध्ये राजकीय वजन वापरता येईल, आणि त्या माध्यमातून भविष्यातलं राजकारण सुकर होण्यासाठी मोठ्या प्रमाणात तडजोडीचं राजकारण इथं केलेलं आहे. त्याच पद्धतीने शिवसेनेतले काही मातबर नेते असतील त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात मदत ही गोकुळ गीतेला केली असं मतदानाहून तरी आजच्या मतदानाच्या जर गोळाबेरीत पाहिली तर आपल्याला तसं वाटलं जातं. त्यानंतर आपण जर पाहिलं असेल तर इकडं छगन भुजबळ सुद्धा मोठ्या प्रमाणात नाराज होते. छगन भुजबळ यांची नाराजी लपून राहिली नव्हती. नरेंद्र दाराडे छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात होते. अनेक वेळा त्यांचा वैयक्तिक असेल किंवा तिथला राजकीय संघर्ष मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला भेटला, आणि नरेंद्र दाराडे भविष्यात जर राजकारणी झाले तर तिथून त्यांच्या कुटुंबातील मुलं असतील किंवा इतर लोकांकडून राजकीय प्रवासामध्ये आपल्याला अडथळा निर्माण होतो. हा भविष्यातला वेध घेऊन छगन भुजबळ यांनी सुद्धा वेगळी भूमिका घेतली असेल असं न सांगता येणं एवढं राजकारण काही वेगळं नाही, आणि त्या माध्यमातून छगन भुजबळ यांची भूमिका सुद्धा तिथं निर्णायक ठरली. त्याच पद्धतीनं महानगरपालिकेच्या बाबतीत जर विचार केला तर महानगरपालिकेतल्या भाजपचं संख्याबळ आणि शिवसेनेचं संख्याबळ याचं जर गणित केलं तर इथं भाजपची मतंसुद्धा काही ना काही फुटले. त्याच्या मागे जर पडद्यामागचं तर राजकारण पाहिलं असतं तर इथं हॉटेल पॉलिटिक्स झालं. त्या माध्यमातून गोकुळ गीते यांचीच माणसं हॉटेल पॉलिटिक्समध्ये मोठ्या प्रमाणात पेरली गेली. त्या माध्यमातून तिथला अहवालसुद्धा
स्थानिक लेवलवर गोकुळ गीते असतील किंवा इतर लोकांना पुरवला आणि त्या माध्यमातून अंतर्गत गोष्टीसुद्धा मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्या. म्हणजे की एक प्रकारची राजकारणाची वेगळीच खेळी इथं नाशिकमध्ये आपल्याला पाहायला भेटली आणि त्या माध्यमातून प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून गोकुळ गीते यांनी मोठ्या प्रमाणात हेर सोडल्यासारखे भूमिका घेतली आणि त्या माध्यमातून इथंच नरेंद्र दाराडे यांचा घात झाला. कारण की हॉटेल पॉलिटिक्स नसतं केलं आणि इतर खर्च आणि इतर यंत्रणा केली नसती तर मोठ्या प्रमाणात निकाल वेगळ्या पद्धतीने लागू शकला असता. परंतु इथं राजकीय दबावाचं राजकारण केलं आणि एक प्रकारे गोकुळ गीते हे कशा पद्धतीनं सक्षम आहेत हे शेवटपर्यंत दाखवत गेले. त्यामुळंच राजकीय पटलावर गोकुळ गीते यांचं महत्त्व वाढलं आणि त्या माध्यमातून राजकीय पटलावर विजयसुद्धा संपादन केला. म्हणजे की महाविकास आघाडी असेल किंवा साधारणतः मुस्लिम पार्टी असेल, माजी आमदार असणारे मालेगाव यांच्या पार्टीनं सुद्धा संपूर्णपणे पाठिंबा हा गोकुळ गीते यांच्या मागं उभा केला. म्हणजे की राजकीय पटलावर अपक्ष व्यक्तीसुद्धा निवडून येतो याचा दुसऱ्यांदा वेध नाशिकमधून आपल्याला पाहायला भेटला. 1972मध्ये बाबूराव पारसकर अशाच पद्धतीने निवडून आले होते आणि त्याच्यानंतर आत्ताच्या राजकारणामध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात अशाच पद्धतीचा निकाल लागलेला. तसं नाशिकला अशा पद्धतीचे निकाल लागणे काही वेगळे नाहीत. आपण जर पाहिलं असेल तर तांबे यांचा निकाल देखील बाळासाहेब थोरात यांची भाची असणारे तांबेसुद्धा या इथून अपक्ष पद्धतीनं निवडून आले होते. म्हणजे की राजकीय पाठिंबा नसतानासुद्धा राजकीय पटलावर एखादा व्यक्ती वेगळ्या पद्धतीनं राजकीय गणितं मांडून विजयी होऊ शकतो. याचंच गणित नाशिकमध्ये पाहिला. अशा पद्धतीनं नाशिकचा राजकीय वेध आपण घेतलेला आहे आणि त्या माध्यमातून कशा पद्धतीनं राजकीय खेळी झाले आणि कशा पद्धतीनं गोकुळ गीते यांच्या पत्त्यावर ही विधान परिषदेची निवडणूक यशस्वीरित्या कशी पार पडली याचाच हा लेख आवडला असेल, हा भाग आवडला असेल तर निश्चितपणे तो शेअर पण करा. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि त्या माध्यमातून आपल्याला हा भाग आवडला असेल तर निश्चितपणे दुसऱ्याला शेअर करा. कसा वाटला नाशिक आणि नाशिकचं राजकारण आणि नाशिकचा राजकीय पॅटर्न. पुन्हा भेटू पुढच्या भागात. नवीन भाग, नवीन एकाल आणि नवीन राजकीय वेध तुमच्यासही पुन्हा घेऊन येतो आहे राजकीय बोल या यूट्यूब चॅनलवर. पुन्हा भेटू. धन्यवाद.